नमस्कार. अभिनव स्टडीजमध्ये तुमचे स्वागत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या भूमी अभिलेख भरती 2021 साठी आपण या ठिकाणी प्रश्नसंच काढत आहोत. तर या ठिकाणी आपण घेतला आहे मराठी वर्णमाला. तर मराठी वर्णमालेमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी करत आहोत आणि जे वारंवार आलेले प्रश्न आहेत परीक्षेला याचा सराव देखील करत आहोत. तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम पाहूयात की व्याख्या कशा पद्धतीने विचारलेल्या आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार व्याख्या देखील विचारतात. तर या ठिकाणी आपण घेत आहोत भाषा म्हणजे काय. तर भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार किंवा भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आला आहे. याचा अर्थ होतो बोलणे. या ठिकाणी यावर प्रश्न देखील आपल्याला विचारला होता की भाषा शब्द कुठल्या धातूपासून आलेला आहे. तर तो संस्कृत पासून आलेला आहे. त्यानंतर लिपी. लिपी म्हणजे काय तर भाषेला जिवंत ठेवायचे असेल तर भाषा आपल्याला लिपून किंवा लिहून ठेवावी लागते. याला लिपी असे म्हणतो. त्यासाठी मराठी भाषेमध्ये काही चिन्हांचा वापर केलेला आहे आणि त्या चिन्हांनाच आपण वर्णमाला असे म्हणतो. देवनागरी लिपी म्हणजे काय तर मराठी भाषेचे लेखन हे बालबोध लिपीत लिहून ठेवलेले म्हणजे संस्कृत भाषेत लिहिलेले याला देवनागरी लिपी असे म्हणतो. त्यानंतर व्याकरण. व्याकरण म्हणजे काय म्हणजे आपले भाषेचे व्याकरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. तर या भाषेच्या व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. वाक्य म्हणजे काय तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. त्यानंतर शब्द म्हणजे काय तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतो. त्यानंतर पाहूयात अक्षर. आवाजांच्या खुणांना अक्षर असे म्हणतात. तर व्यंजनात स्वर मिसळले की अक्षर तयार होते. हा देखील प्रश्न विचारला होता परीक्षेला आपल्याला की व्यंजनात स्वर मिसळले की डॅश डॅश तयार होते असं आणि खाली आपल्याला दिलेलं होतं अक्षर, वाक्य, शब्द, वर्ण. तर या ठिकाणी व्यंजनात स्वर मिसळले की अक्षर तयार होते. या ठिकाणी जोड अक्षर कसे तयार होते तर दोन किंवा अधिक व्यंजने जेव्हा एकत्र येतात आणि त्यानंतर स्वर लागतो तेव्हा जोड अक्षरे तयार होते. तर दोन किंवा अधिक जेव्हा व्यंजने येतात तेव्हा ते जोड अक्षर हे लक्षात ठेवा आणि एकच व्यंजन आणि एकच स्वर असेल तेव्हा ते अक्षर. तर एक खूप सुंदर असं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला अक्षराचं घेतलेलं आहे. क अधिक आ म्हणजे का. तर हे क आहे ना तर हे क व्यंजन आहे हो की नाही आणि हे आ स्वर आहे. व्यंजनात स्वर मिसळले की अक्षर तयार होते. वाक्य म्हणजे काय तर वाक्याचं एक छोटंसं उदाहरण आपण घेतलेलं आहे. हरण वनात आहे हो की नाही. हे कसं झालं हे पूर्ण वाक्य झालेलं आहे. तर शब्द कसा येईल त्यातला हरण वनात आणि आहे हे काय झाले शब्द झाले. आणि अक्षर काय तर ह र न व ना त आ हे काय झाले अक्षर झाले. तर पुढे पाहूयात आपण आता वर्णमाला. तर एकूण 48 वर्णमाला आहेत मराठी भाषेमध्ये आणि आता काही आधुनिक वर्णमाला आपल्यामध्ये आलेली आहे ती आहे एकूण 50. आणि इंग्रजीमधून आलेली जी ॲ आणि ओ ॲ आणि आ हे जेव्हा आपण त्यात ॲड केलं तर त्या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमधून आलेली मराठी वर्णमाला ही 52 आहे. तर आपण सुरू करूयात वर्ण. वर्ण म्हणजे काय तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर स्वर किती आहेत एकूण 12 आहेत. त्यामध्ये अ आ इ ई उ ऊ ऋ लू ए ऐ ओ औ हे एकूण 12 स्वर आहेत. त्यानंतर स्वरादी किती आहेत तर 2 आहेत आणि या ठिकाणी आणि आहा म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग या ठिकाणी लागलेला आहे ती स्वरादी आहे. या ठिकाणी इंग्रजीमधून आलेले ॲ आणि अ हे देखील स्वरादीच आहेत. एकूण हा उल्लेख जेव्हा येतो तेव्हा 4 लिहायचे
आणि जेव्हा फक्त आपल्याला विचारलेलं असेल स्वरादी किती आहेत तर तेव्हा 2च लिहायचे. तर व्यंजने किती आहेत एकूण? तर 34 व्यंजने आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला 34 व्यंजने दिलेली आहेत. तर यावर आपण काही प्रश्न पाहूयात. मराठी व्याकरण मूलध्वनी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर या शब्दाचा अर्थ आहे पर्याय क्रमांक बी, वर्ण. काही प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न या ठिकाणी आपण सोडवून घेत आहोत, पाहत आहोत. तर मराठी व्याकरण मूलध्वनीचा या शब्दाचा अर्थ आहे वर्ण, पर्याय क्रमांक बी. वर्णमाला कशी बनते? तर वर्णमाला ही स्वर, स्वरादी आणि व्यंजने अशा सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवार मालिका म्हणजे वर्णमाला होय. म्हणून पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहूयात मूळाक्षरे यासाठी पर्याय शब्द कोणता आहे? तर मूळ अक्षरे यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. याला वर्णमाला म्हणतात. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर एकूण 48 वर्ण आहेत. हे पहा या ठिकाणी आता आपल्याला 52 पण आहे, 50 पण आहे. पण प्रश्न कसा आहे आपला? मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? तर एकूण 48च लिहायचे आपल्याला वर्ण. म्हणजे पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे. आपण या ठिकाणी 52, 50 का उल्लेख नाही केला? तर 52 हे जे आलेले आहेत ते इंग्रजीमधून आलेले मराठी भाषेतील वर्ण. तेव्हा आपल्याला पर्याय क्रमांक सी लिहावा लागेल. आणि जेव्हा केव्हा आपल्याला विचारलं असेल की आधुनिक मराठी भाषेतील वर्ण किती, तर तेव्हा आपल्याला हे 50 म्हणजे पर्याय क्रमांक डी आपला आला असता. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर एकूण 12 स्वर आहेत. पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यास एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात? तर त्यास जोडाक्षरे असे म्हणतो आपण. आत्ताच आपण पाहिलं, मी तुम्हाला अक्षरामध्ये ह्याचा उल्लेख केला होता. जेव्हा 2 किंवा अधिक व्यंजने येतात आणि त्याला एक स्वर नंतर लागतो तेव्हा ते जोडाक्षरे होतं. तर आपण पाहूयात स्वरादी. तर स्वरादी किती आहेत? 2 आहेत. आणि आहा या ठिकाणी अनुस्वार आणि विसर्ग. हा अनुस्वार असतो आणि हा विसर्ग असतो. तर हे स्वरादी आहेत. तर काही पुस्तकांमध्ये आपल्याला स्वरादी यामध्ये काही इंग्रजीमधून आलेले जे स्वरादी आहेत ते आ आणि ओ हे स्वरादीमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. पण आपल्याला प्रश्न विचारलेला असेल तर मराठी भाषेतील एकूण किती स्वरादी आहेत? तर या ठिकाणी आपल्याला 2 हे उत्तर लिहावं लागेल. नंतरचा प्रश्न पाहूयात. मराठी भाषेत स्वरादी वर्णांची जोडी कोणती आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे. अनुस्वार आणि विसर्ग कुठे आहे? हे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पाहूयात स्वरांचे प्रकार. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटासा चार्ट तयार केलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला ह्रस्व स्वर दिलेला आहे, दीर्घ स्वर दिलेला आहे आणि संयुक्त स्वर. तर सर्वप्रथम आपण पाहूयात ह्रस्व स्वर म्हणजे काय. तर ह्रस्व स्वर म्हणजे आपल्याला स्वर उच्चारताना कमी वेळ लागतो, ते ह्रस्व स्वर. आणि दीर्घ स्वर म्हणजे काय? तर आपल्याला उच्चारायला त्याला सूर लागतो, म्हणजे त्याला वेळ लागतो, हे दीर्घ स्वर झालं. आणि संयुक्त स्वर म्हणजे एक किंवा अधिक स्वर मिसळले असता जो तयार होतो स्वर, त्याला संयुक्त स्वर असे म्हणतो आपण. तर या ठिकाणी या संयुक्त स्वरामध्ये काय झालेलं आहे? तर एक असं अ अधिक ई, ए अशा पद्धतीने, अ अधिक उ, ओ. तर ही संयुक्त स्वर झाले. 2 स्वर मिळून एक स्वर तयार झाला. तर ह्रस्व स्वर, तर आपण पाहूयात ह्रस्व स्वर. ह्रस्व स्वर म्हणजे कुठले? ही अ, आ, उ, रू, लू हे काय झाले? हे छोटे स्वर आपण म्हणूयात ह्याला. आणि आ, ई, उ हे मोठे स्वर म्हणूयात. म्हणजे त्याने तुम्हाला
अभ्यास करायला सोपं पडेल. तर आपण पाहूयात पुढे. तर उच्चाराहून पडणारे प्रकार जे असतात ते ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर असतात. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे उच्चार करायला कमी वेळ लागणारे वर्ण. तर आपण पाहिलं आत्ताच ऱ्हस्व स्वरमध्ये छोटे स्वर कुठले आहेत ते अ, इ, ऋ, लू आणि उ. आणि दीर्घ स्वर उच्चार करायला जास्त वेळ लागणारे वर्ण ते कुठले, तर मोठे स्वर कुठले आ, इ आणि उ. तर चार्ट तुमच्या लक्षात असू द्या. चार्ट तुम्ही डोळ्यासमोर आणला की तुम्हाला कुठल्याच प्रश्नांची अडचणी येत नाहीत. उच्चार स्थानाहून पडणारे प्रकार. तर या ठिकाणी उच्चार स्थानाहून पण काही प्रकार पडतात स्वरांचे. आपण पाहूया. त्यामध्ये सजातीय स्वर आहेत. तर सजातीय स्वर म्हणजे काय, तर एकाच उच्चार स्थानाहून पडणारे वर्ण ते कुठचे, तर अ, आ, इ, ई आणि उ, ऊ. स्थान बदललेलं आहे का, अ, आ, इ, ई आहे पूर्ण, त्या स्वरांमध्ये त्यांचं स्थान बदललेलं आहे का, नाही. अ, आ हा एक, इ, ई, उ, ऊ हे झाले सजातीय स्वर, म्हणजे यामध्ये सलग आलेले आहेत, त्याला सजातीय स्वर म्हणतात. त्यानंतरचा आहे तो विजातीय स्वर आहे. म्हणजे उच्चार स्थानाहून पडणारे जे स्वर आहेत ते सजातीय आणि विजातीय आहेत. आणि उच्चारावरून पडणारे जे आहेत ते आत्ताच मागे आपण पाहिले ते आहेत ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. तर या ठिकाणी आपण आता विजातीय स्वर पाहूयात. तर विजातीय स्वर हे भिन्न स्थानाहून उच्चारले जाणारे आहेत. भिन्न स्थानाहून म्हणजे कसे, तर जे आपले स्वर आहेत अ, आ, इ, ई, तर यामध्ये जे अंतर आपण दिलेलं आहे, एकाडेक जे आपण लिहिलेलं आहे ते थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी, म्हणजे अ, इ, आ, इ, उ, ऊ हे जे आहेत हे विजातीय स्वर आहेत. म्हणजे एक स्थानावरून डायरेक्ट आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर जातो अशा पद्धतीने, ते झाले विजातीय स्वर. त्यानंतर संयुक्त स्वर आपण पाहिले. या ठिकाणी दोन स्वर मिळून बनलेला स्वर म्हणजे संयुक्त स्वर. तर तो कसा, अ अधिक इ, ए तयार झाला. अ अधिक उ, ओ तयार झाला. अ अधिक ओ, औ तयार झाला. हे काय झाले, तर हे काय झाले, संयुक्त स्वर झाले. दोन स्वर मिळून बनलेला स्वर. ठीक आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात. खालीलपैकी सजातीय स्वर यांची जोडी कोणती आहे. तर या ठिकाणी सजातीय स्वर म्हणजे काय, तर सलग आलेली जोडी. तर ती आहे पर्याय क्रमांक ए, उ, ऊ. त्यानंतर खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी कोणती, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे अ आणि ई. तर हे प्रश्न आम्ही जे काही घेत आहोत ते सर्व प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत. त्याचा सराव आम्ही या ठिकाणी करून घेत आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण देखील तुम्हाला सांगत आहोत. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता, तर या ठिकाणी मी तुम्हाला पर्याय क्रमांक दाखवत आहे. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेला आहे. अ अधिक ई काय तयार झालेला आहे, ए. म्हणजे या ठिकाणी हा संयुक्त स्वर तयार झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहूयात आपण प्रश्न. ओ संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे. तर ओ कसा तयार झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. अ अधिक ई, ए तयार झाला. अ अधिक उ काय तयार झाला, ओ. आपल्याला काय विचारलेलं आहे, ओ संयुक्त स्वर कसा तयार झाला, तर त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहूयात 34 व्यंजने. यामध्ये प्रथम आपण त्याची व्याख्या पाहूयात. ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी या स्वराचे साह्य घ्यावे लागते, या अशा वर्णांना व्यंजने, स्वरांत किंवा परवर्ण असे म्हणतो. तर एकूण मराठी भाषेत एकूण किती आहेत व्यंजने, तर 34 व्यंजने आहेत. तर खूप सुंदर असा चार्ट मी तुम्हाला या ठिकाणी करून दिलेला आहे. तर हा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवलात तर तुम्हाला वर्णमालेवर कुठलाही प्रश्न आला तरी तुम्ही डोळे झाकून त्याचे उत्तर लिहू शकता. तर हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा, अभ्यासा आणि लिहून तुमच्या एका स्टडी रूममध्ये हा चार्ट तुम्ही लावलात तर वर्णमालेवरचा एकही मार्क तुमचा जाणार नाही. तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्वप्रथम स्वर दिलेले आहेत. तर स्वरामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला कठोर व्यंजन घेतलेत. कठोर व्यंजन म्हणजे काय, उच्चारताना एकदम कठोरपणा आलेला असतो त्यामध्ये, त्यामुळे त्याला कठोर व्यंजने म्हणतात. आणि मृदू व्यंजने कशाला म्हणतात, तर
त्या वर्णामध्ये, त्या स्वरामध्ये एक मृदूपणा आलेला असतो, म्हणून ते मृदू वर्ण झाले. मृदू व्यंजन. तर या ठिकाणी हे जे दिलेले आहेत ते मृदू व्यंजने आहेत. त्यानंतर अनुनासिक. अनुनासिकेचा उल्लेख हा नाकात केला जातो, याला परस्वर्ण देखील म्हणतो. तर या ठिकाणी हे जे दिलेले आहेत ते अनुनासिक आहेत, परस्वर्ण आहेत. त्यानंतर अर्धस्वर. अर्धस्वरमध्ये आपण हे य, र, ल, व घेतलेला आहे. तर या ठिकाणी यामध्ये स्वराचा, अर्ध्या स्वराचा उच्चार झालेला आहे, त्यामुळे याला आपण अर्धस्वर असे म्हणतो. यचा उच्चार हा ई सारखा देखील आहे, रचा ऋषीच्या रू सारखा आहे, लचा लू सारखा आहे आणि त्यानंतर वचा ओ सारखा आहे. त्यानंतर आपण पाहूयात उष्मे आणि घर्षण. उष्मे आणि घर्षण या ठिकाणी आपला उच्चार करताना श, स, श, श, स हे जे घर्षण आपलं जे उच्चारताना होतंय ना, त्यामुळे याला घर्षणे किंवा उष्मे असं बोललं जातं. त्यानंतर आहे महाप्राण. महाप्राण म्हणजे ह. ह हा उच्चार आपला एकदम आतून आलेला असतो, त्यामुळे ह हा महाप्राण आपण म्हणतो. आणि ळ, ळ हे स्वतंत्र आहे, म्हणून ह्याला स्वतंत्र असे म्हणतो. ठीक आहे. तर या चार्टमध्ये मी तुम्हाला कंठ म्हणजे काय सांगते आता. तर कंठ म्हणजे आपल्या कंठातून आलेले उच्चार. तर या ठिकाणी मी जे काही स्वर या ठिकाणी घेतलेले आहेत, हे सर्व स्वर आपले कंठेमध्ये येतात. आणि त्यानंतर आहे तालव्य. तालव्य म्हणजे काय, कंठाच्या वरचा भाग हा जो असतो तो तालव्य असतो आणि तिथून जो उच्चार येतो ते उच्चार जे आहेत ई, ई, च, छ, ज, झ, त्र, ई, श हे जे आहेत हे तालव्य आहेत. ते कुठून आलेले आहेत, ते आपल्या कंठाच्या वरचा जो भाग आहे ना, त्याला तालव्य म्हणतात. तिथनं हे उच्चार बाहेर निघतात. या ठिकाणी अनुनासिकेचा जो त्र आपण घेतलेला आहे तो ॲक्च्युली त्र नाही आहे, तो चंचल मधला जो शब्द आहे ना, तो त्र आहे ना, तो या ठिकाणी उच्चारतात. त्यानंतर आपण पाहूया, या त्रचा मी तुम्हाला एक उदाहरण देखील देऊन पुढे दाखवलेलं आहे, तर तुम्हाला तेव्हा ते कळेलच ह्या त्रमध्ये आणि छत्रीच्या त्रमधला फरक काय आहे. तर आपण पाहूयात मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे काय, तर आपले टाळू जे असतो ना त्याला आपण मूर्धन्य असे म्हणतो. तर आपली जीभ जिथे टाळ्याला लागते त्याला मूर्धन्य असे म्हणतो. तर या ठिकाणी मी जी मांडणी केलेली आहे नाही, हे सर्व मूर्धन्य आहेत. ठीक आहे. त्यानंतर दंत्य. दंत्य म्हणजे काय, तर दातांना जीभ स्पर्श करते, हो की नाही, दातांना जीभ स्पर्श करते, ते दंत्य झाले. त्यानंतर ओष्ठ्य. ओष्ठ्य म्हणजे ओठांना स्पर्श करते. त्यानंतर कंठ तालव्य. कंठातून आलेला शब्द आणि तालव्य म्हणजे कंठाच्या वरचा भाग, तिथून आलेला शब्द म्हणजे तो कंठ तालव्य. त्यानंतर आहे कंठोष्ठ्य. तर कंठोष्ठ्य म्हणजे काय, कंठाचा आणि ओठांचा वापर झालेला असे शब्द. दंतोष्ठ्य म्हणजे काय, दातांचा आणि ओठांचा वापर करून उच्चारलेले स्वर, वापर करून उच्चारलेले वर्ण. त्यानंतर आहे दंत तालव्य. दंत तालव्य म्हणजे काय, तर दातांचा आणि तालव्य म्हणजे काय, तर कंठाच्या वरचा भाग, ह्याचा वापर करून आपले जे उच्चारतात, शब्द उच्चारतात, त्याला दंत तालव्य म्हणतो. तर या ठिकाणी हा जो चार्ट आहे, तर हा तुम्ही हे पूर्ण दिलेली 12 खडी जी वर्णमाला या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे, तर ही वर्णमालिका पूर्ण तुम्ही उच्चारून पहा, तेव्हा तुम्हाला हा चार्ट समजेल. ठीक आहे. तर आपण पुढे पाहूयात. तर आपण पाहूयात अनुनासिक परस्वर्ण आणि त्याचे काही उदाहरणं. तर अनुनासिकेचा वापर कसा होतो तो मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगत आहे. तर अनुनासिक परस्वर्ण ग, त्र, न, न, म याचा उच्चार, याचे उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर हा वाङ्मयाचा ड जो आहे तो हा ड उच्चार आपण करत नाहीत. तर ह्याचा उच्चार अशा पद्धतीने शंकरामधलं हे जे ड वापरलेलं आहे, तर इथे हे अनुनासिक वापरलेलं आहे. तर वाङ्मय शंकर, तर या ठिकाणी इथे उल्लेख झालेला आहे. त्यानंतर तालव्य मधला हा अनुनासिक त्र हा छत्रीच्या त्रचा नाही आहे,
हा जो गोल आकार, जो घुमट गोल दिलेला आहे याचा, तर हा चंचल मधला जो त्र आहे ना, तो या ठिकाणी आपण चंचलचा हा अनुनासिक वापरलेला आहे. त्यानंतर मूर्धन्याचा न अनुनासिक हा आपण घंटा, तर घंटा असा शब्द लिहिताना हा जो न आहे तो या पद्धतीचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दंत्यचा न अनुनासिक न हा भिंत, तर या ठिकाणी न चा उल्लेख या ठिकाणी अशा पद्धतीने झालेला आहे. आणि ओष्ट्याचा म अनुनासिक हा शिंपला आपण लिहितो ना, तर या ठिकाणी हा म या ठिकाणी अशा पद्धतीने वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने हे अनुनासिकचे मी या ठिकाणी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण घेऊन सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, आपण काही प्रश्न पाहूया त्यावरील. तर तुम्ही मागचा जो चार्ट आहे ना तो पाहिला ना, तर हे प्रश्न तुम्हाला काहीच वाटणार नाही, ते इतक्या सहज सोप्या रित्या तुम्हाला ते सांगता येतील. तर ठीक आहे, तरी देखील आपण काही प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात, जे मागील काही प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. तर व या वर्ण उच्चारावरून आलेले नाव खालीलप्रमाणे कोणते? तर चार्ट पाहत राहा, तुम्हाला उत्तर मिळेल दंतोष्ठ्य. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कंठोष्ठ्य वर्ण कोणता? तर कंठातून आलेला हा उच्चार आहे ओ. खालीलपैकी कोणत्या अनुनासिकाचे उच्चारानुसार मूर्धन्य नाव आहे? तर या ठिकाणी सी उच्चार आहे, तो न आहे अनुनासिक, त्याचा उच्चार हा मूर्धन्य यामध्ये होतो. ठीक आहे. त्यानंतर पाहूयात खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन तालव्य आहे, हे की नाही? कठोर व्यंजन तालव्य आपल्याला विचारलेले आहे. तर पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. हे प्रश्न तुम्ही आहेत ना, सर्वप्रथम चार्ट डोळ्यासमोर ठेवूनच सोडवा, ते तुम्हाला लवकर लक्षात येणार की उत्तर आपलं काय आहे. हे चटकन ओळखण्यासाठी तो चार्ट आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. खालीलपैकी मूर्धन्य स्वर कोणता? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे, रू. आपण खालीलपैकी संयुक्त व्यंजन कोणते? तर संयुक्त व्यंजन आहे क्ष. क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहेत. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी उच्चारानुसार मूर्धन्य नसलेला वर्ण आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, ल हा मूर्धन्य नसलेला वर्ण आहे. वरील बाकी सर्व मूर्धन्य वर्ण आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे उच्चार भेदानुसार यर ल व या वर्णांना काय म्हणतात? तर या वर्णांना अर्धस्वर म्हणतात, कारण यामध्ये अर्ध्या स्वरांचा उच्चार झालेला आहे. तालव्य वर्ण असणारा शब्दांचा पर्याय ओळखा. तर तालव्य वर्ण असलेला शब्द आहे आपला चरित्र. यामध्ये तालव्य वर्ण आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. तर प्रश्न हा परीक्षेला आलेला आहे. यामध्ये आपल्याला योग्य जोड्या जुळवायला दिलेल्या आहेत आणि पर्याय देखील दिलेले होते, पण या ठिकाणी हा प्रश्न मी तुम्हालाच अभ्यासण्यासाठी दिलेला आहे. तर ऱ्हस्व स्वर कोणता आहे, संयुक्त स्वर कोणता आहे, सजातीय स्वर कोणते आणि अर्धस्वर कोणते आहेत, हे तुम्ही स्वतः अभ्यासा. तर धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.